क्रूसावर जाण्याच्या अगोदर शिष्यांना शिक्षण देत आहे की तुम्हाला आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे. कशासाठी वधस्तंभ आहे, कशासाठी हा क्रूस आहे? तो म्हणतो की माझा क्रूस तर मी वाहिला, माझ्या क्रूसावर मी स्वतः अर्पण झालो, पण तुमच्या स्वतःचा पण एक क्रूस आहे. तुम्हाला तुमचा क्रूस घेऊन माझ्या मागे यायचंय. तुम्हाला क्रूस गळ्यात घालायला कोणी सांगितलं? तुम्हाला क्रूस चर्च मध्ये कोणी लावायला सांगितलं? मुळात प्रॉब्लेम काय, तुम्हाला क्रूस ना चर्च मध्ये ठेवायचा ना गळ्यात घालायचा, तुम्हाला तुमचा क्रूस घेऊन जायचा. म्हणजे काय, तुम्हाला स्वतःचा नाकार करायचंय आणि तुमचं स्व पण क्रूसावरती देऊन टाकायचं. ऐका बरं का, अडखळण काय ते मी तुम्हाला सांगतो. वधस्तंभाचं पहिलं अडखण कोणतं आहे की तो म्हटला असं नसतं तर माझं वधस्तंभाचं अडखण नाहीसं झालं असतं, पण माझं वधस्तंभाचं अडखण नाहीसंच झालं नाही. आता पौलाला वधस्तंभाचं अडखण आहे, सेवा करणाऱ्याला. ऐका बरं का, काय मी त्याच्यामध्ये वाचत होतो ना, सहज काय सांगावं. आता 40 दिवस आहे तर लोकाला त्यांना लागतच ना, शेवटी धरू नका म्हणलं तर ते ऐकणार नाही, ते धरणार. बरं, आता त्यांनी धरलं तर ते काय नरकात पण जाणार नाही बरं का, आणि ते धरले तर स्वर्गात पण जाणार. म्हणजे आता हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. धरायचं उपाशी राहायचं तर राहा, नाही धरायचं खाय प्यायचं तर खा, प्रश्न तो नाही. खा किंवा नका खाऊ. उपास धरला तर तुम्हाला कोण म्हणणार नाही की बाबा चल इथं कशाला उपास धरून, म्हणून तिथून पण हकलणार नाही. आणि स्वर्गात पण म्हणणार नाही काय 40 दिवस उपास करून आला का, असं केलं का, तिथूनही बाहेर काढणार. आणि 40 दिवस उपास केले म्हणून तिकडं तो पण म्हणणार नाही या 40 दिवस उपास केले स्वर्गात आहे. स्वर्गामध्ये येण्यासाठी मुख्य आवश्यक गोष्ट तुम्ही स्वतःला क्रुसिफाय करायचं बस. बरं, आता शिष्याना तो सांगतो बऱ्याच लोकांना मला अनुसरायचंय, पण बरेच लोक वधस्तंभाला अडखण करत आहे. जे पौल म्हणत आहे, पौलाला जो अनुभव आला तो म्हणतो तसाच अनुभव प्रत्येक मंडळीमध्ये असणार आहे, प्रत्येक चर्चमध्ये. जसं येशूच्या काळामध्ये तसं प्रत्येक. आता झालं काय माहिती का, जे मुख्य भाग आहे तेच लोक विसरून गेले. मुख्य भाग काय, वधस्तंभाचं अडखण शोधलं पाहिजे, त्याच्याकडे कोणी शोधायला तर ते अजून पण वधस्तंभ वधस्तंभ, येशूचा क्रूस, क्रूसावरती गेला, दुःख सहनाचे दिवस, त्याच्याकडे लोक अडकून पडलेले आहेत. पण वधस्तंभाला अडखळण होत आहेत ते लोक, ते कोण लोक आहेत त्याचा शोध नाही त्याने घेतला. आणि त्या कॅरेक्टर मध्ये मी पण आहे हे मला कळतच नाही ना, का तर मी शास्त्र वाचत नाही. आम्ही शास्त्र प्लेन वाचतो आणि आम्हाला जे शास्त्र लागतं ते परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय येऊन पडणार नाही, हिरव्यागार कुरणातनं मी जातो, मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी मी